वातावरण निर्मिती बऱ्यापैकी झाली असा संपूर्णतः किती मोठ्या प्रमाणात असणारा ताच बघूचा। चला पुढे। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। तर मित्रांनो, कोकणवासियांसाठी आनंदाची गोष्ट, कोकणातल्या आपल्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट की पावसानं हजेरी लावल्या ना लग्न सराईच्या टायमाक जे नवरे धेडे जे आता तयार झाले नाजूक, तर त्यांच्या लग्न सराईत पावसान घातल्यान घोळ। पण मग आपल्या शेतकरी बंधूसाठी खूप चांगली गोष्ट। सर्वप्रथम कोकणवासियांका पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सुरुवातच अशी आहे बघा, नुसतं घडाम घुडाम आवाज येत आहे म्हणजे ढोलावर काठी मारल्यान नगाडे वाजूक जाय चालू केल्यान। त्याच्यातच जेव्हा पाणी पडला जमिनीवर पाणी पडल्यानंतर अगदी मस्त असो जो सुगंध मातीचो इलो त्यानेच मन भरून गेला, मन प्रसन्न झाला। आणि ज्याची आपण एवढ्या आतुरतेने आठवण बघत होता, म्हणजे आठवण काढत होता, वाट बघत होता, तो पाऊस सुरुवात झाली। चला दाखवतोय बघा। बऱ्यापैकी आभाळात ढगांची गर्दी झाली असा हे बघा। तर मित्रांनो, ह्यो प्रयत्न जर आवडलो असाल तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। मित्रांनो, चला जरा बघूया आणि आजूबाजूचा परिसर कसं झाला तो जरा बघूया। चला। तर मित्रांनो, ताशार काठी मारले नसा नगाडे वाजतात आणि रिमझिम पावसाची सुरुवात। तर सर्वप्रथम कोकणवासियांका, कोकणातल्या आपल्या सगळ्या लोकांका पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा। पावसानं हजेरी लावल्यान आणि आता ही हजेरी जी सुरुवात झालेली आहे ती हजेरी किती मोठ्या प्रमाणात असणारा ताच बघूचा। चला पुढे। खरोखर छान प्रकारे अशी जी तयारी केल्या नसताना पावसान या जमिनीत गारवा देवसाठी बऱ्याच दिवसापासून ही जमीन जी तापता असा, सूर्याची उष्णता दिवसेंदिवस वाढली आणि आता पाऊस पडल्यामुळे जरा आता ती थंड होते। पण मग हवेत, वातावरणात जो गारवा निर्माण झालो त्या गारव्यान मन अगदी प्रसन्न झाला आणि जोडी या धरती मातेन लाल मातीचो जो सुगंध दिला नसताना त्या सुगंधान
मन अगदी तृप्त झाला. माणसात बऱ्याच अंशी असे लोक आहेत की जे एक्सप्रेस होत नाहीत, म्हणजेच मनातल्या ज्या गोष्टी आहेत ते सांगत नाहीत. पण पहिल्या पावसात जो मातीचा सुगंध असताना तो प्रत्येकाक आवडता. सगळ्याच माणसांका तो आवडता, कारण तो मातीचा सुगंध एक वेगळीच प्रचिती देऊन जाता. की एवढ्या दिवसापासूनचे जो गरमीचो त्रास किंवा प्रदूषणाचो त्रास, धूळ माती जी उडता तो त्रास, अजून बरेच काही असतील. तर मग त्या त्रासापासून मुक्ती जी मिळता ह्या पावसामुळे. आता जमीन थंड झाली की बऱ्यापैकी वातावरणात गारवा निघाला. रात्रीची हीच माणसं गरमीमुळे अंगावर चादर नाही ठेवायची, ती आता चादरी शोधतील, गोदडे शोधतील. पावसातून भिजून इल्यानंतर चुली शेजारी बसतील, शेकोटी करतील. अजून सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असत. पण आज पावसान ह्या मनातल्या गोष्टी होत्या त्या तोंडावर, म्हणजे तोंडात ओठावर येऊ जी अनुभूती दिल्यान ती खरोखरच अप्रतिम असा. आपल्या पलीकडे जो गाव असा तो असा वानिवडे. अगदी मंद अशी धुक्याची चादर पसरलेली दिसता, ती पावसामुळे. एक धुळकट वातावरण निर्मिती केला नसा. आता ही असा जमिनीतून निघणारी वाफ, वातावरण कसं झाला तर आता मी काय वेगळ्या शब्दात सांगूक नको, पण सुरुवात झाली कोकणातल्या लोकांची. काही लोक ह्या पावसात, म्हणजे ह्या आता पहिल्या पावसात आहे ना, खेकड्यांका जातील, कुर्ल्यांका. पहिल्या पावसातले कुर्ले ह्यो एक चांगला विषय असा. तर बघूया. अगदी गार गार वाटता. आता ह्यो जो पावसा त्यात मिलिंद इंगळेचे जो गारवा अल्बम होता त्याच्यात एक कलाकार, त्यांचा आडनाव काय ते लक्षात येत नाही माझ्या, पण त्यांचं नाव किशोर असा. किशोर कदम का काही असंच काहीतरी नाव असणार. पण मग त्यांचे जे शब्द दिले आहेत ना त्या गाण्याच्या अगोदर, त्यांची आठवण होता. आणि आता ते ऐकून बरेच वर्ष झाली असत. तर मग ते काय ते अर्धवट आपल्या तोंडावर येते, पण मग आठवण होता त्याची. पहिला पाऊस, पहिली आठवण. मग ते पुढे अजून बरंच काय बोलता. हा, बघ माझी आठवण येते का, वारा सैरा वैरा, उन्हाळ, धावू लागतो, पळू लागतो, अशा ते काय बऱ्याच गोष्टी असत.
तर मग त्यांची आठवण झाली. चला आठवण त्याच्या जागेवर. आणि आता आपण हैसरनं चाललो. व्हिडिओ काय मी मोठो करत नाही. वातावरण निर्मिती बऱ्यापैकी झाली. असा संपूर्णतः काळे ढग. चला सुरुवात तर झालीचा. बघूया कशी आधी. वातावरण एवढं सध्या एक नंबर वातावरण झालेलं आहे सध्या. मस्त झालंय ते. सुंदर वातावरण आहे. सर्व काळ्या ढगांनी गर्दी केलेली असा. आणि ही गर्दी म्हणजे असं वाटतं की काळ्या ढगांका कोणीतरी आव्हान दिलेलं असा. आणि त्या आव्हानात उत्तर देऊ आता ह्याच उत्तर रात्री काय भेटणार ना तास समजत. व्हिडिओ ऐसर संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा गाराना. मग माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्रामवर असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.